सरांना रिक्वेस्ट करने की, येस वल्लभ सर, कैन यू प्लीज कम एंड ऍड युअर थॉट्स टू दिस स्टेटमेंट. ऑल राईट. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि सगळ्यांनी कॅमेऱ्यावरती या गाईज. का चेहरे लपवताय? का तुमचा चेहरा तुम्हाला स्वतःला बघायचा नसतो? माझे चेहरे का लपवलायत? का तुम्ही मॉर्निंग कशाला रात्रसारखा तुम्ही ठेवताय? डू यू अंडरस्टँड? जेव्हा तुम्ही येताय तेव्हा विथ द हाय एनर्जी या. लक्षात ठेवा, किती जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न येतं, मी कधी रिच होणार? किती जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न येतो, त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करा, मी कधी रिच होणार? राईट आहे. हा प्रश्नच आहे ना, हा प्रश्नच चुकीचा आहे. हा प्रश्नच चुकीचा आहे मित्रांनो. मी कधी रिच होणार हा प्रश्न विचारत बसू नका. त्याऐवजी काय करा माहितीये, लर्निंग, डिसिप्लिन, इन्व्हेस्टिंग आणि मनी मॅनेजमेंट मध्ये इतकं बिझी व्हा की सक्सेस आपोआप येईल. सक्सेस युजली कम टू दोज हु आर टू बिझी टू बी लुकिंग फॉर इट. हेनरी डेव्हिड थोरेन हे सगळे छोटे माणसं आहेत का? आपल्याला बनायचं सक्सेसफुल, पण आपल्याला सक्सेसफुल लोकांचं ऐकायचं नाहीये. आपल्याला सक्सेसफुल बनायचं आहे, पण सक्सेसफुल लोक जे करतात ना ते आपल्याला करायचं नाहीये. सक्सेस त्याच लोकांकडे येतं, यश त्याच लोकांकडे येतं जे इतके बिझी असतात की त्यांना सक्सेस शोधायला वेळच मिळत नाहीये. सक्सेस त्या लोकांकडे येतं जे फक्त बसून वाट बघत नाहीये, इच्छा करत नाहीये की नेहमी अरे सक्सेस कधी येईल, यश कधी येईल, असं विचारत राहत नाही. इन्स्टेड काय करा, सक्सेस त्या लोकांकडे येतं जे आपल्या कामात, पर्पज मध्ये आणि मिशन मध्ये पूर्णपणे गुंतलेले असतात. जेव्हा तुम्ही हार्डवर्क करता, स्वतःला इम्प्रूव्ह करता, व्हॅल्युएबल काहीतरी बिल्ड करता किंवा लोकांना मदत करता, तेव्हा तुमच्याकडे सक्सेसच्या मागे धावण्याचा वेळच राहत नाही मित्रांनो. खरं म्हणजे काय, हाच फोकस आणि एफर्ट सक्सेस आपोआप अट्रॅक्ट करतो. रिपीट करतोय, हाच फोकस, हाच एफर्ट सक्सेस आपोआप अट्रॅक्ट करतो. तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही कोणत्या लेवलला जाणार आहे. खरं सांगतोय, तुम्ही कळणार पण नाही तुम्ही त्या लेवलला पोहोचणार, आणि त्यानंतर तुम्ही गोलवरती लिहिलेलं असणार, अरे हा तर अचीव्ह झालाय, अरे हा कधी अचीव्ह झाला. ट्रस्ट मी गाईज, हा तुमच्या लाईफमध्ये येणार. माझ्या लाईफमध्ये अशाच गोष्टी होत्या, मी अशाच रिच लोकांच्या गोष्टी फॉलो केल्या, त्याच लिहून ठेवलेल्या, आणि मला वाटतं परवा काहीतरी गोष्टी, कितीतरी गोष्टी माझ्या अचीव्ह झाल्या आहेत. आता एक्स्ट्रा गोष्टी मी ऍड केल्यात, थोड्या लक्झरी ऍड केल्यात, थोड्या लक्झरी ऍड केल्यात. ते गरजेचे नाहीयेत, पण आता मन वाटत नाही ते करायचं आहे की नाही. सो डोंट चेस सक्सेस. सक्सेसला चेस करून का मिनिंगफुल वर्कला चेस करा, की काय करायचंय, काय गोष्टी करणार आहे. स्टे कमिटेड, कन्सिस्टंट ऍक्शन घ्या. आणि सक्सेस इज अ बाय प्रोडक्ट ऑफ डेडिकेशन, नॉट द मेन गोल. सक्सेस बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही जर विचार करत असाल सक्सेस कधी येईल कधी येईल, असं नाहीये. सक्सेस, तुम्हाला गोल ठेवायचा, त्या गोलवरती काय करायचंय, इम्पॅक्ट करायचंय, हेल्पिंग करायचंय. लक्षात आलं का? अरे फेअर अँड लवली असा प्रोडक्ट आहे, किती जण वापरतात आणि किती जण गोरे झालेत त्याच्याने. असे प्रोडक्ट येऊ शकतात, करू शकता की नाही? आहेत की नाही? किती बाहेर बघा, कितीतरी प्रोडक्ट जे तुम्हाला, लोकांना मदत करत नाही पण लोकांचं वाईट करतायत, ते लोक आलेत आणि ते पैसे पण कमवत आहेत. अंडरस्टूड? अंडरस्टूड. थम्सअप आणि कोको कोला काय माहितीये? इट्स नॉट अ ड्रिंक, इट्स अ टॉयलेट क्लीनर. काय आहे? अग्री? तर ते जर करताय तर तुम्ही तर चांगल्या सर्व्हिसेस मध्ये आहात ना. आणि खरोखर सांगतोय, पैसे त्यांनीच येणार जेव्हा तुम्ही काहीतरी मिनिंगफुल वर्क कराल. अंडरस्टूड? मिनिंगफुल वर्क कराल. राईट. आज स्वप्नीलला आणि अक्षयला खूप खूप लोक आशीर्वाद देत असतील. ती जरी लोक बोलतायत की कैलास कानडे कुठे आहेत, बोलतात ना, मला जर एवढे पैसे दिले असते आणि रोज सकाळला उठायला लावलं असतं, मी नसतं केला. अग्री? सोपं नाहीये, पण ते आता एवढे गुंतलेले आहेत, त्यांच्याकडे पण इन्कम सोर्सेस वाढले आहेत, त्यांना माहित पण नाही पडत आहे. Yes. So thank you very much, Swapnil, and thank you very much, Akshay. And I really grateful for you people. Thank you, thank you, thank you.